नमस्कार, मी दिवाणजी आहे. विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे. वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत पंचरंगी राजकीय संग्राम पाहावयास मिळणार आहे. नवी युती, सोबळाचे नारे, 16 तारखेला अंतिम चित्र स्पष्ट होणार, यावर आपण बोलणार आहोत. वसई विरार महानगरपालिका निवडणूक यंदा अभूतपूर्व राजकीय घडामोडींमुळे चांगलीच रंगतदार ठरणार आहे. पहिल्यांदाच बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती झाल्याने स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. या युतीमुळे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला बळ मिळाले असले तरी मतदारांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीचे अंतिम चित्र काय असेल याकडे वसई विरारकरांचे लक्ष लागले आहे. अर्थात सर्वांच्या या निकालाकडे लक्ष वेधले आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांच्यातील युतीनेही निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे. दोन्ही पक्षातील जागा वाटपाचा तिढा समाधानकारक पद्धतीने सुटल्यानेही ही महायुती एकसंधपणे निवडणुकीला समोर जात आहे. त्यामुळे भाजप शिंदे गटाची युती ही प्रमुख आव्हान म्हणून पुढे येत आहे. मात्र राज्यात भाजप सोबत असलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच आठवले गट आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष वसई विरारमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. त्यामुळे मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता असून त्याचा थेट परिणाम निकालावर होणार आहे. दरम्यान बहुजन विकास आघाडीने दिलेल्या जागा वाटपाच्या प्रस्तावावर एकमत न झाल्याने शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने निवडणुकीत सोबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे ठाकरे गट स्वतंत्रपणे रिंगणात उतरल्याने लढत आणखी बहुरंगी झाली आहे. या सर्व घडामोडीमुळे वसई विरारमध्ये पंचरंगी लढत अटळ ठरली आहे. कोणत्या पक्षाला किंवा युतीला या फुटलेल्या मतांचा फायदा होणार हे चित्र येणाऱ्या नवीन वर्षाच्या 16 जानेवारी 2026च्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत वसई विरारचे राजकीय वातावरण तापलेलेच राहणार, यात काही शंका नाही. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.